आई तुला कळत कसं नाही का? आई मी हे जे काही करतोय ना हे माझ्यासाठी नाही, हे मी फक्त तुझ्यासाठी करतोय, तुझ्यासाठी. तुला इथे ही माणसं फक्त राबून घेतायत ग, फक्त राबून घेतायत. ज्या चंद्रशेखर राजवाड्यांची तू लग्नाची बायको आहेस ना, तोच माणूस तुझी ओळख पुसू पाहतोय आज. आणि तू तू मात्र त्या माणसासाठी दिवसभर देवासमोर बसून उपास तपास करत असतेस, जपमाळ ओढत असतेस. त्या बदल्यात तुझ्या पत्रात काय पडतं सांग ना मला, काय पडतं? फक्त परकेपणा आहे, फक्त परकेपणा. सगळी आपुलकी, सगळं प्रेम त्या कामिनी. तोंड सांभाळून बोल. का? कोणाला घाबरतो की काय मी? हा? जे खरं आहे ते आहे. आई, मला फक्त एवढंच माहितीये की तू माझ्यासोबत येणारच, विषय संपला. मी तुझ्या सोबत येणार नाही. आई तुला यावं लागेल. चल. आय एम सॉरी, तुमच्या फॅमिली मॅटरमध्ये माझं बोलणं चुकीचं आहे, पण मला असं वाटतं विक्रम, त्या तिथे जाऊन जर का मन मारून राहणार असेल तर त्यांनी इथेच राहणं योग्य आहे. आणि राजवाड्यांची तब्येत बरी होण्यासाठी सुमती त्यांनी इथे राहणं गरजेचं आहे. तुझी गरज त्यांच्या आजारपणाला नाहीये. तुम्हा दोघांना मजा मारता यावी म्हणून घरकामासाठीची गरज आहे. विक्रम, आई मला बोलू दे मला, स्पष्ट बोलू द्या. ए कामिनी, विक्रम, तुझी ही जी काय नाटकं चालली आहेत ती बंद करायची, बरं का? बंद करायची. माझ्या बापाची आज जी काय अवस्था झाली आहे ना, फक्त तुझ्यामुळे झाली आहे. आणि आज तू माझ्या बापासाठी जे काही करतेस ते उपकार म्हणून करत नाहीयेस, लक्षात ठेवायचं. कारण माझ्या बापाची तू रखेल आहेस, रखेल. विक्रम. समजते तू काय बोलतोयस? भानावर आहेस तू? आज तुझ्या वडिलांच्या तब्येतीत जी काही सुधारणा झाली ना ती केवळ या बाईमुळे. माफी माग त्यांची, माफी माग. मी माफी मागणार नाही, कारण मला वाटतच नाही मी कुठे चुकलोय म्हणून. हो ना, मग चालता या घराबाहेर. आई तुला कळत कसं नाहीये? अगं मी काय सांगतोय ते समजून तरी घ्यायचा प्रयत्न कर. विक्रम, जोपर्यंत तू त्यांची माफी मागत नाहीस तोपर्यंत मला आई म्हणू नकोस, कळलं तुला? मी माफी मागणार नाही. ठीक आहे, मग चालता या घरात. आई, चल तू, आई, चल. आई. पृथ्वी साहेब, एक्सक्यूज मी, कुठे बाहेर निघालात का? मी एक विचार, अंजलीशी काही बोलणं झालं का? आपण वेगळ्या विषयावरती बोलू शकतो. हो, ऑफकोर्स ऑफकोर्स. पृथ्वी साहेब, खरं म्हणजे मी मुद्दामच हा विषय काढलाय. अंजलीने तिचं उपोषण थांबवावं यासाठी साहेब स्वतःच प्रयत्न करतायत. मग मी काय करू? अंजलीच्या उपोषणाशी माझा काही एक संबंध नाही. नाही, पण अंजलीशी तरी आहे ना? होता. अंजलीशी माझा संबंध होता, पण तिला माझ्यापेक्षा जास्त राजकारण खेळण्यात इंटरेस्ट आहे. म्हणून तो संबंध मी तोडला. पण आबासाहेबांनी केवळ तुमच्यासाठी हे पाऊल उचलले. सोनावणे, मी राजकारण करत नाही. याचा अर्थ हे नाही की मला राजकारण समजत नाही. या घरात काय चाललंय मला समजतं. अंजलीचं इथे येणं, आबांशी भेटणं, त्या मीटिंग मध्ये मला न जाऊन देणं, मला कळतं सोनवणे. आणि आबा हे जे काय करतायत ना, हे पुत्रप्रेम नाही, हे त्यांचं राजकारण. वाह पृथ्वीराज, वाह. कामिनी ताई, विक्रमने तुमच्यावर जे काही आरोप केले त्याबद्दल मी त्याला कधीही क्षमा करणार नाही. मला कल्पना आहे, स्त्रीच्या चारित्र्यावर जेव्हा शिंतोडे उडतात ना तेव्हा तिला मरण यातना होतात. आणि म्हणूनच त्याच्या वतीनं मी तुमची माफी मागते. तुम्ही माफी मागा नका.
आज विक्रम बोलला, तुम्ही त्याच्यावर राग काढला. उद्या बाहेरचे लोक बोलतील, कुणाकुणावर राग काढाल, कुणाकुणाला समजावायला जाल. माझ्या आणि राजवाड्यांच्यामध्ये काही संबंध नसलेला तरी बघणाऱ्यांची नजर तीच असणार आहे. ती नजर आपण बदलू शकत नाही. लोकांचे डोळे तर आपण झाकू शकत नाही. विक्रम जे काही बोलला तर त्याच्यावर माझा अजिबात राग नाही. आबा मी नाही, तुम्ही स्पष्टीकरण कुठलंही देऊ नका पृथ्वीराज. आम्ही सगळं ऐकलेलं आहे. मी स्पष्टीकरण देतही नाही. मी नेहमी खरं बोलतो आणि मला जे वाटलं मी तेच बोल. नाही, ते चांगलंच केलं तुम्ही. तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही चांगलंच केलं, त्याची कल्पना आहे आम्हाला. पण तुम्हाला आमची भूमिका लक्षात आलेली नाही असं तुमचं एकूण बोलणं ऐकल्यानंतर आम्हाला वाटतं. आम्ही हे मान्य करतो की आम्ही राजकारण करतो, पण एक लक्षात ठेवा की आमच्या राजकारणाच्या पटापासून आम्ही आजपर्यंत घरची माणसं, नात्यातली माणसांना लांब ठेवत आलेलो आहोत. आमच्या पटावरती माणसं असतात ती बाहेरची असतात. पण तुमचा काय झालंय, नात्यावरचा विश्वासच उडालेला आहे. त्यामुळे तुमचा आमच्यावरही विश्वास नाही. पृथ्वीराज, आम्ही याआधी तुम्हाला सांगून मोकळे झालेलो आहोत की तुमच्या लग्नाच्या बाबतीतला निर्णय हा आबासाहेब इनामदार यांचा नसून तुमचे बाप म्हणून आम्ही घेतलेला आहे. हा तुमच्या बापाचा निर्णय आहे. आता प्रेमाच्या नात्यावर तुमचा विश्वास नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. ते नातं मग ठिसूळ बनायला लागतं. तुम्ही एक काम करा, विश्वास ठेवायला शिका. प्रेम करता तर विश्वास ठेवायला शिका. कारण आमच्या माहितीप्रमाणे प्रेम हे विश्वासावर आधारलेलं असतं असं म्हणतात, आणि ते खरं पण आहे. प्रेम, विश्वास. एक विचारू आबा, तुम्ही गार्गीला का थांबवता? गार्गी आणि गौतमच्या प्रेमावर तुमचा विश्वास नाही? आमचा गौतमवर विश्वास नाही. नीट ऐका, गौतमवर आमचा विश्वास नाही. अरे कोणता गौतम? कुठल्या कोपऱ्यातून केव्हा तरी कुठेतरी येऊन बसतो आणि लगेच आमची मुलगी त्याच्या प्रेमात पडते. काय गंमत वाटली काय? आमच्या मुलीला अजूनही प्रेमाची नेमकी कल्पना नाही, समज नाही, दुनियेची समज नाही. तिचं असेल भले खरं प्रेम असेल गौतमवर. आमचा गौतमवर विश्वास नाही म्हणजे नाही. तुमच्या बाबतीमध्ये आम्ही असं म्हणू शकतो की तुम्हाला दोघांनाही, तुम्ही आणि अंजली, तुम्हाला दोघांनाही प्रेम म्हणजे काय साधारण कळलेलं आहे असा आमचा अंदाज आहे. आमची अशी समजूत आहे की तुम्हा दोघांचं एकमेकावर निस्सीम प्रेम वगैरे आहे. आमची समजूत आहे आणि म्हणूनच आम्ही त्याला होकार दिलेला आहे तुमचा बाप या नात्याने. इतरांना ती गोष्ट खटकायला लागलेली आहे. एक लक्षात घ्या पृथ्वीराज, तुम्ही आमचे चिरंजीव आहात म्हणून तुम्ही यात भरडले जातात. त्यांना खरा त्रास आबासाहेब इनामदार या राजकारणाला द्यायचा आहे. भले ती अंजली आमच्या विरोधात नसेलही, आमच्या विरोधात आहे असं भासून ती उपोषणाला बसलेली आहे, पण त्याच्यामध्ये राजकारण नाहीये.
त्याच्यामध्ये वैयक्तिक वेगळीच कारण आहेत. ती कारण जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. तुमच्यासाठी सुद्धा ती कारण जाणून घेणं महत्वाचं आहे पृथ्वीराज. तेव्हा फक्त विधान करत बसू नका. हे असे का होते याचा विचार करा. आणि जसा प्रेमावर तुमचा विश्वास आहे तसा विश्वासावरही प्रेम करायला शिका. मंजिरी, हे काय ऐकते मी मंजिरी? मम्मी तू कधी आलीस? तुझा आणि अंजलीचा फोटो पाहिला पेपरमध्ये आणि तडक निघाले नागपूरहून मी. काय गरज होती तुला तिला जाऊन भेटायची? कारण मला अंजलीचं वागणं पटत नाही. ती जाणून बुजून हे उपोषण करते, स्वतःला समाजकार्यात झोकून देते जेणेकरून ती पृथ्वीपासून लांब होईल. तिचं हे वागणं चुकीचं आहे हेच समजवायला मी गेले होते. मग झाला काही फायदा? नाही, ती तिच्या निर्णयावर ठाम आहे. झालं तर मग जर ती तिच्या निर्णयावर ठाम आहे तर तू कशाला काळजी करतेस तिची? तिला मरायचं ना उपोषण करून मरू दे. तू आता फक्त पृथ्वीचा विचार करावास असं वाटतं मला. तू असं कसं म्हणतेस? पृथ्वीचं अजूनही तिच्यावर खूप प्रेम आहे. तिच्या आठवणीत झुरतोय तो. अगं मग हीच वेळ आहे अंजलीला पृथ्वीच्या मनातून कायमचं हद्दपार करण्याची. माझा ऐक, तू आता जास्तीत जास्त वेळ पृथ्वी बरोबर राहा आणि त्याच्या मनात स्वतःचं एक स्थान निर्माण कर. अगं एकदा का तू त्याच्या मनावर राज्य करायला लागलीस ना की मग कुठलीच अंजली तुझ्या मार्गातला अडसर बनणार नाही. बघ, विचार कर. हॅलो, विक्रम बोलतोय. बोल. मला तुमच्याशी बोलण्यात काही एक इंटरेस्ट नाहीये. आईला फोन द्या. सुमनताई, फोन. मला बोलायचं नाहीये. ज्या माणसाला माणसांची किंमत नाहीये ना, या अशा किंमत शून्य माणसाची मला बोलायची इच्छा नाहीये. भले तो माझा मुलगा का असेल. त्याला काय म्हणायचं ते ऐकून तर घ्या. बिलकुल नाही. जोपर्यंत इथे येऊन तो तुमची माफी मागत नाही ना तोपर्यंत मी त्याला माफ करणार नाही. सांगा त्याला तसं. पण हॅलो, त्यानेच फोन ठेवला असेल ना. कामिनीताई, त्यांनी केवळ तुमचाच अपमान केलेला नाहीये तर माझ्या नात्याचा आणि तुमच्यावर असलेल्या विश्वासाचाही त्यांनी अपमान केलाय. त्याला आता क्षमा नाही. एक विचार. तुमचा अठास
तुम्ही कुठे चुकत तर नाही आहात ना? म्हणजे आई आहात तुम्ही. आईचे 4 प्रेमाचे बोल मुलांना समज देतात. तुमच्या अशा वागण्याने त्याच्या मनातला राग आणखीन वाढला तर? नमस्ते आबासाहेब, केम छो? બધું મજામાં ને? हा काय मेहता साहेब, नमस्कार. बोला साहेब, मी काय करू शकतो तुमच्यासाठी? सेवा बिवा सोडून द्या हो. ते तुमचं एव्हरेस्ट कंटेनरचं उपोषण जोरात चाललंय चांगल्यापैकी असं ऐकलं. हो, बघूया मागण्या कधी मान्य करायच्या. सध्या तर उपोषण चालूच आहे ना. ते उपोषण आजच्या आज बंद व्हायला पाहिजे. काय? काय त्यांच्या मागण्या बिगण्या आहेत त्या ऐकून घ्या, आम्हाला कळवा. हा उच्छाद मांडलाय उपोषण करणाऱ्यांनी. ताप झालाय डोक्याला. मीडियावाल्याने सुद्धा या उपोषणाचं मोठं कौतुक चालवलेलं आहे मीडियामध्ये. काय पेपरात काय फोटो बिटो काय छापून येत आहेत, आमचं नाव त्याच्यामध्ये गुंतवलं जात आहे. हा, आमच्या घरातल्या गोष्टी अशा चव्हाट्यावर आलेल्या आम्हाला चालणार नाहीत. समजलं काय? बाहेर बातमी फुटलेली आहे. उपोषण करणारी ती अंजली ही आमची भावी सून आहे. 3 दिवस झाले तरी आम्हाला काय दया माया नाही. तिचे हाल आम्हाला बघवत नाहीत, पण आम्ही काय करत नाही. काय नाही म्हणजे अवेसू करવાનું नाही, म्हणजे आता काय करायचं साहेब? करायचं काय? उपोषण ताबडतोब बंद होईल असं बघा आजच्या आज. त्यांच्या काय मागण्या बिगण्या आहेत ते समजावून घ्या. त्या सोनावण्यांना सांगा. पुढचं काय करायचं ते आम्ही तुम्ही बघू, पण आजपासून उपोषण बंद झालं पाहिजे. लक्षात आलं का? जेवी तमारी मर्जी. तुम्ही म्हणाल तसं करू साहेब. निघा. नमस्ते साहेब. खरं आहे रे बाबा. मॅडम, कुणालाही राग येणारच शेवटी. आपण एवढ्या आपुलकीने आईला फोन केला आणि आई 2 शब्द पण बोलत नाही. किमान मग फोन ठेवते असं म्हणायला तरी चाललं असतं, पण नाही. आता तू एका जागी स्थिर उभा राहून ऐकणारस का माझं? मग मी सांगतो तुला मुद्द्याची गोष्ट. बोला. हे बघ, असं रागू नकोस आईवर. अरे आपली माऊली असा आपला राग करेल का? म्हणजे कदाचित तुझ्या आईला बोलायचं सुद्धा असेल तुझ्याशी, पण ती बोलू शकत नसेल. कामिनी आहे ना तिकडे आईचे कान भरायला. कामिनी, या कामिनीचा बंदोबस्त करायलाच हवा. बघ बाबा काय ते